श्रावणामास शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या अभंगाचा पूर्वार्ध उत्तराचा झाला। जसं विश्वाचं कल्याण करण्यासाठी ज्ञानोबा माऊली नावाचे साधू तयार झाले। मानवता उदारता लीनता, मानवता उदारता लीनता जिथं एकत्र होते तिला माऊली म्हणतात। अनेक अपराध जिथं पोटात साठवले जातात तिला आई म्हणतात। माझ्या तर दृष्टीने व्याख्या आईची फार गोड आहे। आ म्हणजे आत्मा नी म्हणजे ईश्वर सगळ्याला पाठाय लहान पोर असेल, पण मला असं वाटतं मिठासारख्या खारट पदार्थाला जर आई शब्द चिटकवला, तुम्ही सगळेजण जागे राहायला 5 मिनिटं तर कळेल माझी भाषा। मिठासारख्या खारट पदार्थाला आई शब्द चिटकवला आणि वाचताना एकत्र वाचलं, आधी मीठ लिहा पुन्हा आई लिहा, वाचताना एकत्र वाचा, शब्द तयार होतो मिठाई। मिठासारख्या खारट पदार्थाला जर साहेब आई शब्द चिटकवला तर मिठाई तयार होतं। मला असं वाटतं खारटाला जर आई चिकटली तर गोड पदार्थात रूपांतर होतं। तसं अवगुणी लेकरला जर आई नावाचा सद्गुण चिकटला तर त्याचे अवगुण बाजूला होतात आणि सद्गुणांना वाव मिळतो। त्या पात्राचं नाव आपल्या घरातली आपली माय आहे आणि ते प्रत्येक आईनं केलं असावं। आतापर्यंत पदर घेणारी आईची पिढी होती, त्या प्रत्येकीनं आपल्या लेकराला संस्कार दिला, प्रत्येकीनं। आपल्या आईच्या पदरला कधी कमी समजायचं नाही। मी मगाशी सांगितलं की पावसाळ्यात तुमच्यासाठी छत्री झाली, हिवाळ्यात माईचा चादर झाली, मऊ मुलायम, उन्हाळ्यात तुमच्यासाठी सावली झाली। तिनं काय दिलं नाही तुम्हाला, सगळं दिलं तिनं। पाठीमागच्या महिन्यात माझ्या मोबाईलला कुणीतरी सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तो व्हिडिओ होता एअरपोर्टवरचा। एअरपोर्टवरती विमान धाव घेणार होतं, धावपट्टीवरनं विमान धावत होतं आणि एक पक्षी आपल्या लेकरांना पंखाखाली घेऊन तिथं बसली होती। तिला असं वाटत होतं नवजात बालक आहेत, त्यांना उडता येणार नाही, आता यांना घेऊन कसं जायचं, आपण तर बसलो धावपट्टीवर। यदा कदाचित जर विमान वेगानं आलं आणि आपण इथून गेलो नाही तर आपल्या अंगावरनं विमान जाईल। बरं मी मरू नका, माझं आता झालं गेलं, आयुष्य निघून गेलं, पण माझी लेकर आता जन्माला आली हो, त्यांना अजून आभाळ काय असतं बघायचं, त्यांना उड्डाण कशी घ्यायची हे पाहायचं, आकाशात कसं उडतात हे त्यांना पाहायचं, सगळीकडे कसं फिरायचं, कसं चारा घेऊन यायचा हे सगळं शिकायचं। त्याच्या आधी त्यांचा जीव जाईल। आई आकाश करत होती, आक्रोश करत होती आणि तो व्हिडिओ सफाई कर्मचारी काढत होता। त्या सफाई कर्मचाऱ्यानं तो व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला होता। विमान धावत धावत येत होतं, सफाई कर्मचाऱ्याला वाटत होतं महाराज जे कीर्तनातनं सांगतात, मातेची या चित्यावगी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला किंवा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवयाची जाती काही लाभावे न पैकी। हा जीव उदार अंतकरण करते तिलाच फक्त आई म्हणतात असं महाराज लोक सांगतात ना कीर्तनातनं। जीव सुद्धा देते, बघू आता ही सुद्धा आईच आहे की कोणाची तरी, हे पक्षी काही आई नाही का। विमान येत होतं धावपट्टीवरून धावत धावत, त्याला आता वाटत होतं व्हिडिओ काढणाऱ्याला आताच पक्षी निघून जाईल, मगच पक्षी निघून जाईल, आता पिलं मरून जाणार आणि आपण व्हिडिओ व्हायरल करणार आणि तिथं खाली लिहिणार आई सगळ्या आया सारख्या नसतात असं लिहिलं गेलं। त्याला ते तयारच करायचं होतं। व्हिडिओ त्यानं चालू ठेवला, विमान जवळ आलं, पक्षीच्या डोळ्यात आता भीती दिसत होती। तिला वाटायचं आपण जर जागचा हल्लो नाही तर मरण पावणार, आपण मरण पावणार। पण पुन्हा तिला वाटायचं आपण जर जागचा हलवून गेलो तर आपण वाचेल पण आपली लेकरं मृत पावणार। पण आपण वाचून फायदा तरी काय। ज्या लेकरांसाठी माय बापानं जगायचं असतं ते लेकरच जर आपलं भविष्यच नसेल तर आपण जगायचं कोणासाठी। माझ्या सगळ्या तरुण पिढीला माझी विनंती आहे, मी प्रत्येक कीर्तनातनं सांगत असतो पोरांना, आपण कोणाला आदर्श मानतो हे जर आपण आत्मपरीक्षण करा। नाचणाऱ्या पाटीलला आदर्श मानणारा माझा महाराष्ट्र नाही, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आदर्श मानणारा माझा महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा। नाचणाऱ्या नटनटीला काय आदर्श मानता, आयडल मानू नका त्यांना। नटनटीनं उभं आयुष्य अर्पण केलंय आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित केलं ना त्यांनी। एखाद्या गाण्यावर नाचायचं, तोकडी कपडे घालायची, रील स्टार झाल्या वाया, रील स्टार। माझी विनंती आहे तरुण पोरांना पोरींना, रील स्टार होऊ नका, रिअल स्टार व्हा। आपल्या माय बापाच्या नजरेत आपण रिअल स्टार झालं पाहिजे, खरं 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 पुरं आपण त्यांच्यासाठी झालं पाहिजे। माय बापाच्या नजरेत माणसानं उंच व्हावं। समाजानं आपल्याला नावं ठेवली तरी चालतील पण आपण किती प्रामाणिक हे फक्त तिघालाच माहित आहे। एक आपले मायबाप, 2 आपली पत्नी आणि 3 आपला मोबाईल। मालक किती प्रामाणिक आहे हे सगळ्यात जास्त मोबाईलच माहित आहे। आणि मालकाचे सगळे कुठाने मोबाईलमध्येच आहेत ना, त्याच्यापेक्षा इमानदार कुणीच नाही आणि त्याच्यासारखा सोबत कुणीच नाही। महाराज कीर्तनाला उभा राहिला तरी वरच्या खिशात त्याचा मोबाईल, साथ सोडली नाही त्यानं, जास्तीत जास्त खाली ठेवत नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काय करेल। कुठं गेला तरी माणसाचा मोबाईल सोबत आहे, सख्खा जोडीदार आहे तो। अंधारात सावली साथ सोडते, मोबाईल साथ सोडत नाही। माझी विनंती, नट नटीला आदर्श मानू नका सज्जन हो, त्यांनी अट्रॅक्ट केलं, माय बापानं आम्हाला प्रोटेक्ट केलं, हा त्यातला फरक आहे। त्यांनी फाटके कपडे घातले ना आणि आपल्याला नवी कपडे घालायला दिले। बाप धुणाऱ्या साबणानं दाढी करतो कधी कधी आणि पोराला म्हणतो फलटणमध्ये जा आणि जावेद हबीबमध्ये कठीण करून ये।
बाप धुणं धुवायच्या साबणानं दाढी करतो आणि लेकरला जावे हबीबमध्ये 350 रुपयाच्या दाढीला लावतो. हे कशासाठी केलं त्यानं? त्याला माहिती आहे आपलं सगळं जीवन आता वर्तमानातलं भूतकाळात निघून चाललं, पण आता इथून पुढचं जीवन भविष्यकाळ माझ्या लेकरांचा उज्ज्वल व्हावा. लेका पंथी जळत असते, दिवा जळत असतो, दिव्याची ज्योत सगळ्यांना प्रकाशमान करते, पण जळणारा कोणीतरी असावं लागतं हे लक्षात ठेवा. तसं तुमच्या आणि माझ्यासाठी जळणारे तुमच्या माझ्या परिवारातले मायबाप आहेत. फार सोसलं हो त्यांनी, फार सोसलं. तुम्हाला वाटल काय केलं त्यांनी, पक्षिणीच्या जवळ विमान येत होतं, आता ते उडून जाणार होते असं व्हिडिओ काढणाऱ्याला वाटलं, पण विमान जवळ आलं. पक्षी म्हटली उडून गेली तर एकटे जगून विरह सहन व्हायचं नाही मला. दररोज गेलेल्या लेकरांची आठवण होईल, दररोज आठवण नाही मला जगताच यायचं नाही हो, नाही मला जगायचं. अहमदाबादला लंडनला जाणारं विमान कोसळलं, 300 लोक ठार झाली, तर त्यात बरीचशी अशी लोक होती त्यांचे मायबाप घरी जिवंत आहे आणि लेकरं निघून गेली. एक कुटुंबात असं होतं, लहान लेकरांसहित पती पत्नी 4ही लोक निघून गेली. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालं. पाठीमागं राहणाऱ्याला काय वाटलं असं सांगा बरं? आपल्या डोळ्यात एकच मायबाप पोरं निघून जाणं कुठल्या मायबापाला वाटतं? असं पक्षी म्हणायची मी जिवंत राहिलो, पण लेकराचं काय? लेकरं जर निघून गेली तर कुणाकडे बघून जगायचं? विमान जवळ आलं, डोळे मिटले गेले, तिनं पंख पिंजरले आणि त्या पंखाच्या खाली सगळ्या पिलाला साठवलं तिनं आणि पंख मिटून घेतले. ती म्हणली विमानाला, वैमानिकाला कदाचित ती जाण तक्रार सांगत असेल, वैमानिक दादा, पायलट दादा, आधी विमान पहिलं माझ्या मणकुट्यावरनं चालवा आणि दुसरं विमान मग दुसरं चाक माझ्या लेकरांच्या अंगावरनं जाऊ द्या, आधी मला मरू द्या आणि दुसऱ्यांदा माझ्या लेकराला मरू द्या. वैमानिकानं प्रसंगावधान दाखवला आणि विमान जवळ येऊन थांबलं. एक 10-5 सेंटीमीटरच्या जवळ अंतरावरती विमानाचा चाक येऊन थांबलं आणि पक्षी तिथं वाचली तर व्हिडिओ काढणाऱ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. पक्षिणीच्या जाती जन्माला आली, काय माय म्हणायचं तिला, पाखराच्या जाती जन्माला आली हो, पण तिनं सुद्धा स्वतःच्या देहाचा विचार केला नाही. आपल्या लोणंदला घडलेली घटना आहे साहेब. आपल्या लेकराला जन्मताच किडनी नव्हती, म्हणून आई दररोज हॉस्पिटलला घेऊन जायची, त्याला माहिती नव्हतं किडनी नाही. ज्या दिवशी पुण्याला 4 वर्षाचं लेकरू झालं, मग पुण्याच्या डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला कळलं सत्य घडलेली घटना आहे, माझा परिचय आहे. पुण्याला घेऊन गेली. कोण गरीबाला घेऊन जातं दवाखान्यातून? कोण? जगाच्या पाठीवर श्रीमंताला मदत करणारी लई श्रीमंत माणसं, गरीबाला मदत करणार कोणी सापडायचं नाही. श्रीमंताला 1000 हात पुढे येतील हो. माझं वैयक्तिक मत आहे, प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेला 1 हात फार महत्त्वाचा असतो. या एकदा माऊलीच्या सोहळ्यात मदत करणारी माणसं किती तुम्हाला बघायला भेटतील. मी तर म्हणतो अभिमानाची आणि अहंकाराची मातीच व्हावी म्हणून करावी, तिचं नाव आहे पंढरीची वारी. अभिमानानं अहंकार मातीच होते. आमच्यासारखे मोठमोठाले कीर्तन करायला आम्हाला अभिमान होतो वर्षभर. आम्ही लय मोठे आणि आम्ही लय कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर लय कीर्तन, पण तिथं गेल्यावर ओंकाराच्या कडेला झोपावं लागतं, तिथं गेल्यावर मातीत लोळावं लागतं. वाखरीच्या रिंगणात नवीन इस्त्री केलेला शर्ट पण चिखलानं भरला, ड्राय क्लिनिकवाल्याला सुद्धा निघला नाही. अभिमानाची आणि अहंकाराची माती होती, त्याला वारी म्हणा. हे शिकवलं जातं तिथं. या सगळ्या गोष्टी त्या बिचारीनं पुण्याला घेऊन गेली, गरीबाला कुणी मदत करत नाही आणि गेल्यावर कळलं 4 वर्षाच्या लेकराला किडनीच नाही. डॉक्टर साहेब म्हणले आई तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं का याला किडनी नाही? म्हणजे नव्हतं सांगितलं. कोण सांगतं गरीबाला? काय पर्याय? आईचं प्रेम झालं माझं कीर्तन. डॉक्टर सांगतो याला पर्याय एकच आहे, किडनी ट्रान्सप्लांट करावी लागेल. मग काय करावं? मग याच्यासाठी एकच पर्याय, याला मॅच होणारी किडनी आणावी लागेल. तिने एका क्षणाचा विचार केला नाही. भोळी बाबडी होती, अडाणी होती, तिचं शिक्षण कमी होतं, जरा अडाणीच होती ती, गावाकडे राहणारी. म्हणजे डॉक्टर साहेब मला माफ करा पण माझी किडनी चालेल का हो त्याला? एका क्षणाचा तिने विचार केला नाही. डॉक्टरांनी सांगितलं जरा टेस्ट करावं लागेल, किडनी चालू शकते का न शकते हे टेस्ट नंतर लॅबोरेटरीचा रिपोर्ट आल्यावर कळेल. तिनं लेकरासाठी स्वतःची किडनी द्यायला तयार झाली ती झालीच. डॉक्टरांनी लिहून घेतलं ऑपरेशन दरम्यान, शस्त्रक्रिया दरम्यान जीवितहानी झाली तर त्याच जबाबदार आम्ही राहणार नाही, सर्वस्वी जबाबदार पेशंट अथवा रुग्णाचे नातेवाईक राहतील. आणि मग सगळं लिहून दिलं. तर दुर्दैवी बिचारीचं होतं, तिची किडनी काढून लेकराला बसवेपर्यंत तिचा तर जीव गेलाच, पण ज्या लेकरावरती शस्त्रक्रिया सुरू होती ते लेकरू सुद्धा जागावलं. दोघंही माय लेकरं निघून गेली आपल्या लोणंदची. मला उत्तर द्या, जर तिला वाटलं असतं आपण या लेकरासाठी कशाला जीव धोक्यात घालायचा तर तिनं किडनी दिली असती का हो? पण तिला वाटत होतं माझं जगणं आता निष्फळ आहे, माझं जगणं फक्त माझ्या लेकरासाठी असावं. तसं नानीनी या परिवारासाठी लय सुचलं. तिनं बांधलं घरट. काय केले नानीनं यादव परिवारासाठी? तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा. तिनं सुरुवात दोघा पती पत्नीची झाली, पण आज एवढी मोठी वस्ती वाडा तयार झाला. तिनं
बांधलं घरट दिला विसावा निवारा घेवोनिया पंखा खाली भरविला मोती सारा माया मंदिर हलले लागे कळप फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया ओढ रक्ताची लागली लागे काऊर फुटाया पक्षी जाई पिडाना भेटाया यादव परिवाराला जर वाटलं आपली नाणी निघून गेली तर कीर्तनातलं शेवटचं वाक्य आहे का पंढरपूर नावाचं गाव आहे भारत नावाचा आशिया नावाचा खंड भारत नावाचा देश सोलापूर नावाचा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्हा लाखो वारकरी तिथं गेले ती विठाबाई नावाची आई आपली लक्षात ठेवा वाटलं नानीला भेटावं तर पण पंढरपूरला जा आणि पांडुरंग परमात्म्याला एकदा चरणाला स्पर्श करा जगाच्या पाठीवरती असा एकही देव सापडायचा नाही ज्या देवाच्या पायाला हात लावून दर्शन मिळतं पण गरीबाचा देव वेगळा आहे श्रीमंताचा वेगळा आहे सिद्धविनायकाचं दर्शन घेताना तो सुद्धा तुम्ही पाहिलं एक पाय देवाचा गणपती बाप्पाचा श्रीमंतासाठी होता फोटो काढायला आणि एक पाय गरीबाला होता मी म्हणतो गरीबासाठी आणि श्रीमंतासाठी देव तयार झाली श्रीमंताचा देव आहे त्याला बालाजी म्हणा तिरुपती बालाजी आणि गोर गरीब चटणी भाकरी खाणाऱ्या शेतकऱ्याचा देव आहे त्याला पंढरपूरचा विठोबा म्हणा कधीही जा आणि पायाला हात लावून दर्शन घ्या त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि त्याच्या पाठीमागे उभा असणारी रुक्मिणी नावाची त्याची पत्नी ती आपली नाणी हे लक्षात ठेवा तिच्या चरणाला हात लावा आणि नानीचं स्मरण करा तुमची नानी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही ही संप्रदायाची ताकद आहे ज्ञानेश्वर केला होता टहास शेवटचा दिवस गोडवावा आता निश्चिंतीने पावन विसावा कुंटली आधावा कृष्णेच्या अभंगाचा पूर्वार्ध उत्तरार्ध झाला फुलाचा अभंग घेऊन सगळेजण कुंडलिकावर गजर होऊन आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल तत्पूर्वी आलेले सर्व भाविक भक्त मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाला लाभलेलं देखणं सौंदर्य सगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी हजर आहे जसं तर आमचा मिरळे गावातला हा भाग अतिशय दुर्गम आहे आमच्या घरातली ही 2-3च घरं साहेब इकडे पण अतिशय दुर्गम भागाची लोक राहतात आम्ही तर आधी सगळेजण मी लहान असताना म्हणायचो आमच्या आजोबांना आबा एवढ्या डोंगरात लोक कसे राहत असतील आणि त्यांना करमत कसं असलो पण मला आता कळालं माणसापेक्षा मोठं भूत जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही आता मला कळालं भाऊ माणसापेक्षा मोठं भूतच नाही माणसात राहण्यापेक्षा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हे एकांतात राहणं अतिशय चांगलं जी लोक इथं एकांतात राहिली ती सुदृढ राहिली जी लोक एकांतात राहिली त्यांना शुद्ध निसर्गाची हवा मिळाली जी लोक एकांतात राहिली मतभेद द्वेष वैर भांडणं तंटा सगळ्या गोष्टी एका स्पर्धात्मक युगापासून ही पिढी बाजूला आहे याचा अर्थ त्यांना काहीच मिळत नाही असं डोक्यातनं काढून टाका सगळं त्यांच्यापर्यंत पोहोच होतं पण एक मनाची मानसिक शांती जी आहे ती या परिसरामध्ये तुम्हाला बघायला भेटते अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे पलीकडं आपला पाझर तलाव आहे पाझर तलाव म्हणजे स्विमिंग टँकसारखं दिसतं घरातनं उठल्या हे सगळं वातावरण अतिशय देखणं आहे निसर्गरम्य मिनी महाबळेश्वर म्हणायचं याला सगळ्याला या शुद्ध हवेमध्ये दोघंही पती पत्नी नानी नाना हा माळाचा मळा केला त्यांनी आधी माळच होतं काय होतं इथं पाठीमागं तुम्ही पाहिलं तर डोंगरच होता पण त्या माळाचा या दोघा पती पत्नीनं मळा केला आणि या मळ्यातले हे 3 जण वारसदार अतिशय प्रामाणिकपणानं कुटुंब
चौघजण वारसदार, त्या चौघाच्या खांद्यावरती प्रपंच चालवला आणि या चारही लेकरांना संस्कार नावाची शिदोरी देऊन नानी गेल्या वर्षी आजच्या तिथीला निषेधामाला निघून गेल्या. त्यांच्या मुक्तीची प्रार्थना आपण सगळेजण करूयात. जवळ राजाराम बापांचं सुद्धा मंदिर आहे. काल परवा दिवशी आमच्या सगळ्या वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये मीटिंग घेतली. जाताना आळंदीवरनं पंढरपूरपर्यंत सगळ्याच्या मनात घेत होता. सगळे म्हणायचे जरा रथ बारकाच दिसतोय बापूंचा, मग बापूच्या पादुकान मग लय वारकरी झाले, मग आता ते चालवणं अवघडच झालं, वडणं अवघडच झालं, मग काय करायचं. तर दशमीला मिटिंग झाली पंढरपुरात आणि सगळ्या वारकऱ्यांना एक मतानं सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षी मेरड्यातल्या लोकांनी वारीला यायचं, पण बापूचा मोठा रथ माऊलीसारखाच घेऊन यायचा. मग सगळ्या लोकांनी पंढरपुरात, बरं का भाऊ कुठे गेले, सूर्यवंशी भाऊ, सगळ्या लोकांनी एक मतानं सांगितलं पुढच्या वर्षी म्हणजे बापूंचा नवीन रथ तयार करायचा. आणि ती प्रोसेस चालू झाली, प्रक्रिया. काल माझ्या कीर्तनात मी सगळ्या लोकांना आवाहन केलं तर 1,10,000 रुपये वर्गणी जमा झाली. बापूंचे किती उपकार आहेत आपल्यावरती हे मिरडेकराला चांगलं माहिती आहे. आम्ही महाराष्ट्रावर फिरतो तर आम्ही सगळेजण कोणामुळं आहोत, आमच्या गुरुमुळं, आणि आमचे गुरु कोणामुळे आहेत तर बापूंमुळं. याचा अर्थ ही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या साखळी आहे. माणसानं जगाच्या पाठीवर 4 लोकांना विसरू नये, माता, पिता, देव, गुरु. माताला कधी विसरायचं नाही, आईला, पिता, बापाला कधी विसरायचं नाही, देवाला कधी विसरायचं नाही. 4 गुरु, माता, पिता, देव, गुरु. ऐसा ज्यांचा एक विचारू आणि देव त्यांच्या घरी येऊन म्हणले पाणीच वाहतो, इतका उपकार होतो. म्हणून बापूंचा नवीन रथ इथं सूर्यवंशी भाऊंनी, आपल्या मिरडेकरांनी, डोंगरातली ही सगळी वस्ती, आमच्या मिरडे गाव असेल, यादव वस्ती असेल, पंचकृषी साहेब, पाठीमागच्या काही वर्षापूर्वी इथं बापूंचं समाधी मंदिर बांधलंय. इतकं देखणं मंदिर आहे, दररोज पूजा होते. आमचे सूर्यवंशी भाऊ असतील, इथले वस्तीवर सगळी लोक असतील, तिथं मंदिराला सप्त्याला जातात. सप्ताह इथं खाली असतो. सप्ताहासाठी 5 पंचदिनी कीर्तन महोत्सव असतो. आपल्या शिंगणापूरच्या यात्रेच्या दरम्यान तो कार्यक्रम असतो. मधने वस्ती असेल, यादव वस्ती असेल, कचरेवाडा, पोकळेवाडा, ही सगळी मंडळी, तलावातील सगळ्या वस्त्या त्या ठिकाणी एकत्रित येऊन बापूंचा भला मोठा सप्ताह करतात. तर माझं असं सगळ्याला विनंती आहे, आपण सगळेजण आल्यानंतर 2 दिवसे आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 2 दिवसाची पालखी काढणार आहे. माझी सगळ्याला विनंती आहे, ज्याला आळंदी पंढरपूरच्या वारीला येता आलं नाही, आमच्या यादव परिवारातली मिरडेतली बरीचशी लोकं होती, भाऊही होते, बरीचशी लोकं होती, पण ज्याला पंढरपूरची वारी करता आली नाही त्यानं श्रावणातल्या 2ऱ्या सोमवारी आपण गोंदवलेला जाऊन पोहोचणार आहे. म्हणजे निघणार शनिवारी, शनिवार, रविवार आणि सोमवार अशी त्रिदिनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नावे ती पायी दिंडी सोहळा गोनवरेपासून गोंदवलेपर्यंत, गोनवरे ग गोनवऱ्याचा आणि ग गोंदावल्याचा असं ध्यानात राहायला सोपं जातं. म्हणून मग ग मिरड्याचा होत नाही ना, नाही तर मिरड्यातनं काढलं असतं. ग बरडाचा बी होत नाही, मग ग गुणावऱ्याचा होतो जवळचा, म्हणून ग गुणावरे ते गोंदवले. असं 3 दिवसीय ती पायी दिंडी सोहळा श्रावणातल्या 2ऱ्या सोमवारी. माझी जमलेल्या मिरडेकरांना विनंती आहे, ज्याला प्रपंच सोडून, आता बऱ्याच जणाला आमचा मिरडे गाव म्हणजे साहेब जरा पशुपालन व्यवसायाकडे वळालेलं आहे, दुग्ध व्यवसायाकडं, म्हणून जनावरं सोडून कुठं जाता येत नाही. आणि एखाद्याला लयच आग्रह कला वारीला चला तर ते म्हणतो मी येतो, फक्त गुराची सोय लावा, मग तसं जाता येत नाही. मग या सगळ्या लोकांना वारी कशी घडायची म्हणून आम्ही सगळ्यांनी अशी एक योजना आखली की आपल्या मिरडेतल्या लोकांना सुद्धा वारीचा आनंद मिळावा. त्यांच्यासाठी श्रावणातल्या 2ऱ्या सोमवारी 2 मुक्काम पडणार, एक मुक्काम शिंगणापूरमध्ये आणि दुसरा मुक्काम दहिवड्याच्या शेजारी कुठंतरी. मग हे 2 मुक्काम 3ऱ्या दिवशी आपण घरी येणार. हे 2 दिवसाची गोंदवलेकर महाराजांची पायी दिंडी सोहळा श्रावणातल्या 2ऱ्या सोमवारी. मी परत एकदा सूचना ग्रुपवरती टाकीन, पण ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांना बहुसंख्येने या. भरपूर पंचकृषीतले लोक येतात, ते मी सूचना पाठवल्यावर सगळ्यांना येता येईल. आपल्या सगळ्या लोकांसाठी आपल्या गावात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जप संकुल होतात. आणि आता तर मला वाटतं मिरड्यातल्या काही लोकांची निवड झाली, 1 महिनाभर सलग जप करायचा आहे. मग ही निवड होणं काही साधी गोष्ट आहे का सांगा बरं. आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळते, हे आपला अहोभाग्य. म्हणून सगळ्याला धन्यवाद देतो. त्या पालखीमध्ये सगळेजण सहभागी व्हाल अशी विनंती करतो. यानंतर परिवारातल्या 4ही लेकरांना मी विनंती करतो, आपल्या आईच्या प्रतिमेजवळ त्यांनी यायचं आहे, हातात पुष्पवृष्टी घ्यायची आणि फुलाचा अभंग झाला की पुष्पवृष्टी त्यांच्या प्रतिमेवरती करायची आहे. घरातले 4घही जण तुम्ही पुढे या, हातात फुलं घ्या, बाकी सगळी लोक जागेवरती उभा राहतील. फुलाचा अभंग झाला की आरती होऊन कार्यक्रमाचे सांगतात. आम्ही जातो कृपा
विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारला तुका पांडुरंगा या काही म्हणे आता उदास होई काही संतांच्या या संतांची देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु राजाराम बापू महाराज की जय।